पठाण पिक्चर आठवतोय का सगळ्यांना? शाहरुख खान दीपिका पडुकोनचा पिक्चर पठाण. आणि त्या पठाणमध्ये एका गाण्यामध्ये दीपिका पडुकोनने ज्या रंगाचे कपडे घातले होते त्या रंगाच्या कपड्यावरती बऱ्याच हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला होता, कारण तिने केशरी रंगाचा तिने ते कपडे घातले होते, त्याच्यामध्ये तिची बॉडी शो होत होती असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या रंगावरती, त्या कपड्यावरती आणि पर्यायाने ते गाण्यावरती बंदी घालण्याची मागणी मोठ्या प्रमाणात झाली होती. आणि त्याचबरोबर अरिजित सिंगचं एक गाणं आहे गेरुवा, सगळ्यांना माहिती असेल, खूप प्रसिद्ध असं गाणं आहे, मला फार आवडतं ते गाणं. त्या गेरुवा रंगावरती सुद्धा आक्षेप घेण्यात आला आणि गेरुवा ह्या शब्दाला रिलेटेड जेवढी गाणी आहेत सगळ्यावरती बंदी घालण्याची मागणी मोठ्या प्रमाणात झाली होती, कारण तो रंग हिंदू धर्माचा रिप्रेझेंट करतो म्हणून. आता मला हा विषय का बोलायचा तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हे का बोलते. काल 21 जून योगा दिवस होता आणि त्या योगा दिवशी दरवर्षीप्रमाणे आपल्या सीएमच्या ज्या पत्नी आहेत, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, त्या योगाच्या एका कार्यक्रमाला गेल्या आणि त्यांनी ज्या पद्धतीचे कपडे घातले, मला कळत नाही, ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांना त्या कपड्यांमध्ये असं बॉडी फिटिंगचे कपडे होते आणि त्यांनी ज्या रंगाचे कपडे घातले होते, कुठल्या रंगाचे कपडे घातले होते? हिरवा ना, हिरवाच दिसला मला तो कलर. त्या हिरव्या रंगाचे कपडे घालून त्यांनी ते योगाचं प्रशिक्षण केलं आणि ते कपडे बघून माझ्यासारख्या महिलेला सुद्धा प्रश्न पडला की नेमकं काय घातलंय बाईने. पूर्ण बॉडी फिटिंगचे कपडे होते पण ते बघायला इतके विचित्र वाटत होते. तर या कपड्यांबाबत, ह्या रंगाबाबत ह्या हिंदुत्ववादी संघटना आतापर्यंत कोणाचं एक स्टेटमेंट का नाही आलं? मला असं वाटलं त्याच्यावरती कोणतरी ऑब्जेक्शन घेईल, पण अजूनही कोणाचं एक स्टेटमेंट आलेलं नाही. नाही नाही नाही. बरं, यावरती मला अशी अपेक्षा होती की शाहरुख खानचं गाणं होतं गेरुवा, म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी ऑब्जेक्शन घेतलं. शाहरुखचा पिक्चर होता पठाण, म्हणून त्या दीपिकाच्या कॉस्ट्युम वरती ऑब्जेक्शन घेतलं. तर मला असं वाटलं निदान मुस्लिम संघटना या हिरव्या रंगाच्या कपड्यांवरती ऑब्जेक्शन घेतील, पण त्यांनी सुद्धा काही केलं नाही. बघा, विचार करा, मला जे म्हणायचे ते सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. म्हणजे भाजपचं कसं आहे ना, आम्ही करतो ना तिथे आपण हातावर बोट ठेवायचं, हाताची घडी तोंडावर बोट.